नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी GNM थर्ड इयर गायनॉकॉलॉजीचा हा प्रश्न घेऊन आलेले आहे. पार्टोग्राफ हा खूप प्रश्न इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये 5 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पार्टोग्राफ म्हणजे काय, त्याची व्याख्या पाहूया, त्याचे उद्देश पाहूया आपण, त्याची अलर्ट लाईन हे कशासाठी वापरतात हे सगळं डिटेल यामध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग त्याची व्याख्या म्हणजे डेफिनेशन पाहूया. पार्टोग्राफ म्हणजे प्रस्तुतीची प्रगती आणि आई व बाळाची स्थिती ग्राफच्या स्वरूपात नोंदण्यासाठी वापरला जाणारा चार्ट आहे. म्हणजेच प्रस्तुती योग्य चालली आहे का नाही हे समजण्यासाठी हा एक महत्त्वाचा साधन आहे. तर पार्टोग्राफचे आपण आता उद्देश पाहूया. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? प्रस्तुतीची प्रगती योग्य आहे का ते पाहणे, प्रस्तुतीमध्ये अडचण ओळखणे, आई व बाळाच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणे, वेळेवर उपचार करणे आणि मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करणे. पार्टोग्राफचे भाग पाहूया आपण, कंपोनंट्स त्याच्यामध्ये काय काय असतात ते पाहूया. फिटल कंडिशन म्हणजेच बाळाची स्थिती, त्याच्यामध्ये काय काय असते तर त्याच्यामध्ये नंबर 1 आहे फिटल हार्ट रेट म्हणजेच FHR. नंबर 2 ॲम्निओटिक फ्लूइड आणि मोल्डिंग. नंतर दुसरा पाहूया आपण लेबर प्रोग्रेस म्हणजेच प्रस्तुतीची प्रगती. सर्वायकल डायलेटेशन मुख उघडणे आणि डिसेंट ऑफ हेड म्हणजे बाळ खाली येणे. युटेराईन कॉन्ट्रॅक्शन म्हणजे वेदना, हे सगळं ग्राफमध्ये फ्लॅट केलं जातं. नंबर 3 पाहूया मॅटर्नल कंडिशन म्हणजे आईची स्थिती. पल्स, BP, टेम्परेचर आणि युरिन, प्रोटीन आणि शुगर हे त्याचे स्थिती आहे. तर आपण आता पुढे पाहूया अलर्ट लाईन आणि ॲक्शन लाईन. अलर्ट लाईन म्हणजे काय, नॉर्मल लेबर प्रोग्रेस दाखवते. जर ग्राफ या लाईनच्या उजवीकडे गेला तर लेबल स्लो आहे असे समजले जाते. ॲक्शन लाईनमध्ये अलर्ट लाईनपासून 4 तास उजवीकडे जर ग्राफ ॲक्शन लाईनला क्रॉस केला लगेच ॲक्शन घ्यावा लागतो, म्हणजे काहीतरी कॉम्प्लिकेशन आहे डिलिव्हरीमध्ये असं समजून जाते. या फेजमध्ये ॲक्शन लाईनमध्ये जसे की इंडक्शन सी-सेक्शन करायची गरज पडते. पार्टोग्राफ कधी सुरू करतात? ॲक्टिव्ह लेबरमध्ये सर्विक्स जेव्हा 4 सेंटीमीटर ओपन झाल्यावर पार्टोग्राफ सुरू करतात. त्याचे फायदे काय आहे पाहूया. प्रस्तुतीचे निरीक्षण सोपे जाते. नंबर 2 कॉम्प्लिकेशन लवकर कळते आणि डॉक्टराला डिसिजन घेणे सोपे जाते. नंबर 4 अननेसेसरी सी-सेक्शन कमी होतो. नंबर 5 आई व बाळाची सुरक्षितता राहतात. चला तर मग आपण नर्सिंग मॅनेजमेंट पाहूया. याच्यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट नियमित FHR चेक करणे, सर्विकल डायलेटेशन नोंदवणे, कॉन्ट्रॅक्शन मोजणे, व्हायटल साईन नोंदवणे, पार्टोग्राफ नीट भरून ठेवणे, ॲबनॉर्मल दिसल्यास डॉक्टरांना सांगणे. याच्यामधून निष्कर्ष काय भेटेल आपल्याला तर कन्क्युलेशन, पार्टोग्राफ हा एक महत्त्वाचा आणि सोपा टूल आहे जो प्रस्तुती प्रगती योग्य आहे की नाही हे दाखवतो. यामुळे आई व बाळाचा जीव वाचवता येतो आणि योग्य वेळी ॲक्शन घेण्याची पण आयडिया पार्टोग्राफमुळे येते. पार्टोग्राफ हा खूप इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुम्हाला जर